विश्वविद्याविबोधकं विश्ववन्द्यं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरुं। बारामती नगरीमध्ये वीरशैव मंगल कार्यालयात
श्री काशी जगद्गुरु महास्वामीजींच्या स्वागताचे निमित्ताने आयोजित आजच्या या धर्मसभेत महास्वामीजींचे भव्य दिव्य महोत्सव आणि स्वागतासाठी आपली उपस्थिती केलेले वीरशैव लिंगायत समाज ट्रस्टचे अध्यक्ष श्री समीर डोले आणि ट्रस्टचे समस्त पदाधिकारी, वीरशैव लिंगायत रुद्र मंडळ, भजनी मंडळ, युवक संघटना, अक्कमादेवी भजनी मंडळ, महात्मा बसवेश्वर जयंती समिती आणि महास्वामीजींना 19 वर्षानंतर मध्यंतरी 2-3 वेळ आले, आणखीन एकदा गंगा पूजनाच्या निमित्ताने महास्वामीजींना निमंत्रण दिलेले सुनील सुधाकर हिंगाणे आणि समस्त हिंगाणे परिवार, उपस्थित समस्त सद्भक्तगण, प्रास्ताविक केलेले ॲडव्होकेट सुभाषप्पा ढोले, सुंदर नृत्य केलेले बालिका आणि समस्त सद्भक्तगण, विशेष रूपाने सांगलीहून आलेले वीरशैव समाजाचे सद्भक्तगण, पंढरपूरचे सद्भक्त सुभाष ममाणे आणि भक्त हो, या पवित्र कार्तिक मासामध्ये हिंगाणे परिवाराने काशीहून आलेले गंगेच्या पूजाच्या निमित्ताने महास्वामीजींना इथं आमंत्रित केलेला आहे. आम्हाला एवढ्या लहान कार्यक्रमासाठी एक घरगुती गंगा पूजनासाठी जगद्गुरूंना बोलवायचं कशासाठी? गावाचे जंगम सुद्धा करून हे कार्यक्रम केले असते तरी त्यांची एक इच्छा होती, या निमित्ताने बारामतीतील सर्व सद्भक्तांना एक दर्शन आणि आशीर्वचनाचा लाभ व्हावा म्हणून त्यांनी हे कार्यक्रम आयोजन केले. म्हणलं तसं असेल तर गंगा पूजनाच्या अगोदर एक ज्ञान गंगा देण्याचे कार्यक्रम सुरू करा. आज अतिशय सुंदर रथोत्सव झाला. आजची ही सभा पाहिल्यानंतर 2005 मध्ये जे रोज सभा होत होतं त्याच्या आपण सुद्धा आठवण होता. जिथं जिथं कार्यक्रम झालेला आहे श्रावण मासाचा आणि वेगळे वेगळे निमित्ताने आम्ही लवकर विसरत नाही, सगळ्यांची आठवण ठेवलेला असते. बारामती तरी कधी विसरणार असं नाही. त्याच्यामध्ये महास्वामींचे 61 महोत्सव इतकं सुंदर रीतीने तुम्ही साजरे केले होते, ते कधी विसरू शकणार नाही. त्यासाठी बारामतीकरांना आणखीन एकदा अनंत मंगलाशीर्वाद प्रदान करीत आहे.
शिंगाणे परिवाराने काशी यात्रा करून तिथून गंगा आणले. गंगा आणून स्वतः पूजा करून स्वतः आपल्या नातेवाईकांना वाटले असते पुरा झाला असता. परंतु गंगा आपल्या देशातील सर्व नद्यांमध्ये एक श्रेष्ठ नदी आहे, पवित्र नदी आहे. शिवाच्या जगातून आलेली पवित्र गंगा. या गंगा पूजनाचा उद्देश केवळ पुण्याची प्राप्ती म्हणून नाही, तुमच्या नळामध्ये येणारे पाणी सुद्धा गंगाच आहे. तुमच्या विहिरातील पाणी सुद्धा गंगाच आहे. तुमच्या आजूबाजू गावामध्ये वाहणाऱ्या नदी सुद्धा ते गंगा रूपच असतात. परंतु पाणी बद्दल एवढं गौरवाची भावना आपल्या मनामध्ये राहायला पाहिजे. गंगावतरणीची कथा तुम्हाला माहित आहे. ज्यावेळी सगर महाराजांचे 60,000 मुलं महर्षी कपिलाच्या शापाने दग्ध होऊन भस्म झाले होते. शापाने दग्ध झालेल्या जीवाना सद्गती कसं होणार, त्यावेळी त्यांना माहित झाला गंगेला आणून या त्यांच्या चिताभस्मावर शिंपडले तर, गंगा इथं वाहिले तर त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळणार आहे. म्हणजे सर्व जीवांना मुक्ती देणारा पुण्य प्रदान करणारी नदी म्हणजे गंगा. गमयति इति गंगा. गमयति, प्रापयति, ज्ञापयति, मुमुक्षुभिः इति गंगा. गंगा शब्दाची व्याख्या. गमयति इति गंगा. शेवटच्या क्षणामध्ये सगळ्यांना गंगा लागतं. ज्यावेळी आपले प्राण जात असतो त्यावेळी गंगाचे एक थेंब पाणी सगळ्यांना पाहिजे असतं. तुम्ही जर जीवनभर बिसलेरीचे पाणी जरी पिला असला, अल्कलाईन पाणी जरी पिला असला, शेवटी ते पाणी काही उपयोगाचे नाही. तुम्हाला गंगा जलच लागतं मुक्तीसाठी. म्हणून शेवटच्या क्षणामध्ये ज्या गंगेचं आपण स्मरण करतो, ज्या गंगेच्या दर्शन घेतो, ज्या गंगेच्या प्राशन करतो, त्याच्याने आपल्याला मुक्ती मिळणार असतं. म्हणून गंगा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे. एका सुभाषितकार सांगितलेलं आहे, शरीरे जर्जरे जाते व्याधिग्रस्ते कलेवरे औषधम जाह्नवी तोयम वैद्यो नारायणो हरः. शरीरे जर्जरे जाते. ज्यावेळी तुमच्या शरीर जर्जर होऊन जातो, अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचति आशा पिंडम. शंकराचार्य जी
वृद्धावस्थाचे प्रत्यक्ष वर्णन केलेले, म्हणजे सगळे अंग जर्जर झालेले आहे, चालता येत नाही, बोलता येत नाही, अशी अवस्था ज्यावेळी माणसांची होते त्यावेळी कुठलाही औषध लागणार नाही. औषधम जान्हवी तोयम. डॉक्टर आता काय औषध चालत नाही, त्याला गंगा पाजवा, म्हणजे शेवटचं दवा म्हणजे गंगाच असते. औषधम जान्हवी तोयम. वैद्यो नारायण, भगवान विष्णू या शिव. आता जे शिवभक्त असतील, शिवशिव म्हणत शरीर सोडायचे. जे विष्णू भक्त असतील त्यांनी विष्णूची स्मरण करायचे. ज्यांची इष्टा आहे देव, त्या देवाचे स्मरण करणं हे दोनच काम असतात. म्हणजे गंगाचे प्राशन करणं आणि देवाचे स्मरण करणं, याच्याशिवाय शेवटला काही उपयोगाला येत नाही. म्हणून ज्यावेळी सगळ संतानांच्या उद्धारासाठी गंगा आणायचं होतं, त्यावेळी गंगा भूलोकात नव्हती. फक्त देवलोकामध्ये गंगा वाहत होती. त्या सगर वंशामध्ये अनेक लोकांनी प्रयत्न केला गंगा आणण्यासाठी, कोणाला शक्य झाला नाही. त्यांच्या वंशामध्ये आला एक भगीरथ. राजा भगीरथ गंगा आणल्याशिवाय मी प्राणच सोडणार नाही म्हणून प्रतिज्ञा केला. भगीरथ प्रतिज्ञा, भगीरथ प्रयत्न त्याला म्हणतात. त्यांनी गोकर्ण क्षेत्रामध्ये जाऊन, गोकर्ण क्षेत्र शिवाच्या आत्मलिंगाचे स्थान आहे, त्या गोकर्ण क्षेत्रामध्ये जाऊन आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर उभे राहून, बोटावर नाही, एक अंगठ्यावर उभे राहून 1 वर्षपर्यंत कठोर तपश्चर्या केली. त्यावेळी ब्रह्म प्रसन्न झाला. म्हणला, तुला काय पाहिजे? माझे पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी मला गंगा पाहिजे, त्यासाठी तुम्ही गंगेला पाठवून द्या. तो म्हणला, मी गंगा देतो, माझ्या कमंडल मध्ये आहे, परंतु गंगाला मी जे भूमीवर सोडले तर भूमी राहणार नाही, भूमी पाताळला जाते, एवढा वेग त्याचा असतो. त्यासाठी गंगेचा जो ओघ आहे, त्याचे जो प्रवाहाचे जो प्रेशर आहे, ते सहन करण्याची शक्ती दुसऱ्या कोणाला नाही. तू शिवाला प्रार्थना कर. मग शिवाला प्रसन्न करण्यासाठी पुन्हा त्या क्षेत्रामध्ये पुन्हा उजव्या पायाच्या अंगठ्यावर उभे राहून पुन्हा 1 वर्ष पण तपश्चर्या केली. त्यावेळी भोलेनाथ प्रसन्न झाले. काय पाहिजे म्हणे? त्या गंगाचे अवतरण होतो, त्याला तुम्ही धारण करा. देव तथास्तु म्हणला. गंगाचं अवतरण झाला. गंगा शिवाच्या जटामध्ये येऊन तिथंच लुप्त झाली, बाहेर आलेच नाही. पुन्हा देव ध्यानास बसला गंगा घेऊन. मग पुन्हा 1 वर्ष तपश्चर्या करावं, देवाला पुन्हा जागृत करण्यासाठी. असं ज्यावेळी पुन्हा 1 वर्ष तपश्चर्या केला, त्यावेळी महादेव प्रसन्न होऊन जटाच्या 1 बालापासून गंगेला सोडले. तो गंगोत्रीमध्ये त्याचे प्राकट्य झाला. त्याला गंगोत्री आपण म्हणतो. आपले पूर्वजांच्या उद्धारासाठी भगीरथ ब्रह्म ज्यावेळी प्रसन्न झाला होता,
त्यावेळी त्यांनी आपल्या कमांडो मधला थोडासा पाणी घेतलं असतं, त्यांच्या वंशाचा उद्धार झाला असता. परंतु भगीरथाचा विचार केवळ माझ्या वंशाचा उद्धार नाही, या देशामध्ये या जगामध्ये भविष्यामध्ये जे जे प्रजा उत्पन्न होणार आहे त्या सर्वांच्या अनंत काळपर्यंत युग पर्यंत सर्वांचा उद्धार व्हावा. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. या समष्टी भावनाने त्यांनी तपस्या करून गंगेला ज्यावेळी आणला, हिमालयापासून गंगा सागर पर्यंत अनेक प्रदेशामध्ये वाहत आलेली गंगा सुजलाम सुफलाम करत आली. एवढंच नव्हे तर अनेक लोकांच्या कल्याण करत आलेली गंगा आहे. शेवटी सगळ्यांच्या संतानाच्या ज्या राखावर ज्यावेळी गंगाचा प्रवाह झाला ते सगळं मुक्त झाले. म्हणजे सगळं संतानांचा उद्धार करण्यासाठी भगीरथाने तपश्चर्या करून आणलेली जे गंगा आहे तीच गंगेला हिंगाणे परिवाराने काशीला जाऊन आता बारामतीला आणले. त्या गंगेची पूजा उद्या होणार. गंगेची पूजा केल्याने काय होतं, आपल्याला पुण्य मिळतं. एवढंच नाही, काशीची गंगा एक सांकेतिक आहे. या जगामध्ये सर्व जीवांचे जीवनाचे आधार म्हणजे पाणी. त्याला जीवन असं नाव आहे. सर्व जीवांचे उत्पत्ती सर्व जीवांचे रक्षण करणारा केवळ पाणी आहे. तुम्हा सर्वांना जेवढं देवाने आयुष्य दिले तेवढं पर्यंत आपल्याला जगायचं असेल तर रोज काय करावं लागतं, खावं लागतं, पाणी प्यावं लागतं. न खाल्ले नाही पाणी पिले तर तुम्ही केव्हा ज्याचं काय सांगता येणार नाही. जेवण आपण किती वेळ करतो, दिवसामध्ये 2दा 3दा, जास्त केलं तर 4दा करू शकतो. 2दा तरी करणार, 3 सुद्धा करू शकतो. परंतु पाणी किती वेळ पिळता, 5दा 6दा 8दा गरबे सकाळी किती जास्त पिऊ शकतात. आणि श्वासोच्छ्वास आपण 24 तास घेत असतो, बंदच पडत नाही. एक अर्धा मिनिट बंद पडले तर संपला. म्हणजे आपला जीवनाचे मूळ आधार म्हणजे अन्न, पाणी आणि ऑक्सिजन, हवा. एक सुभाषितकार म्हणतो, पृथिव्याम त्रीणि रत्नानि जलम अन्नम सुभाषितम मूढै पाषाणखंडेषु रत्नसंज्ञा विधीयते. रत्न म्हणजे काय, आम्ही काय म्हणतो, नवरत्नाला रत्न मानतो आपण. नवरत्न रत्न आहे, त्या रत्न फक्त तुम्हाला सुशोभित करण्यासाठी, बाकी काय उपयोगाचे नाही. खरे रत्न म्हणजे तुम्ही जे आहार सेवन करता अन्न, तो पहिला रत्न आहे. दुसरा रत्न म्हणजे पाणी. तिसरा रत्न म्हणजे आता तुम्ही ऐकता सुभाषित आशीर्वाद, हे तिसरा रत्न आहे. त्याला रत्न संज्ञा ह्याच्यासाठी दिलेला आहे की या तीनने जीवात्मा तृप्त होतो. तुम्हाला ज्यावेळी भूक लागतो
त्यावेळी अन्न अन्न म्हणतो, त्यावेळी आपल्याला समोर अन्न आला, आनंदाने खाऊन पोट भरले की मग भस्म. पोट भरल्यानंतर जरी कोणी वाढायला आला, आम्ही नको 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 उठून जातो, नाही तर तांबी तरी घेऊन जा, घेत नाही, जगाच नाही. तसं त्यावेळी तुम्हाला तहान लागतो, त्यावेळी तुम्ही पाणी मागून घेता, पिता, पोटभर पाणी पिता, नंतर बस म्हणता. आता तुम्ही ऐकायला बसले. महाराज विचार केले, अरे 19 वर्षानंतर आम्ही आलो प्रवचन करायला. आज रातभर प्रवचन करायचं म्हणले तर किती लोक बसणार? तुम्ही बसणार आहे का? किती लोक बसतात, किती लोक मागून उठून जातात का सांगता येत नाही. म्हणजे तास, 1.5 तास, 2 तास म्हणजे तुमच्या मन सुद्धा भरून जात. महाराज बस करा, पुढच्या जेवणी आपण ऐकू. म्हणजे तृप्ती देणारा 3च आहे. एक अन्न आपल्याला तृप्ती प्रदान करतो, पाणी तृप्ती प्रदान करतो, आणि वचन, सुभाषित वचन तृप्त करतात. हे तृप्त करतात, बाकी काय तृप्त करत नाही. जमीन जायदाद, सोनं चांदी किती दिले तरी कोणी बस म्हणले आहे का? किती दिले तर द्याच म्हणतो. या बारामती शहरामध्ये जेवढं जमीन आहे सगळ्या एकाच नावाने रजिस्ट्री केले तरी सुद्धा दुसरे गावचे पण बघू म्हणतो. किती लाख करोड दिले तरी सुद्धा त्याला बस होत नाही. म्हणजे बाहेरी पदार्थ किती दिले तरी सुद्धा आम्हाला तृप्ती होत नाही. त्याचे कारण आहे, जे वस्तू आपल्या आत प्रवेश करतो त्याच्यानं तृप्ती मिळतो. तुम्ही जेवण करता आणि पोटात जातो, पोटात जातो. पाणी पिता, पोटात जातो. ऐकता, मनामध्ये जातो. म्हणजे अन्नाने पोट भरतो, तुम्हाला पर्याप्त होतो. पाणीने पोट भरतो, तुम्ही बस म्हणता. ऐकून ऐकून मन भरतो, तुम्ही बस म्हणता. तुम्हाला दिलेले जमीन कुठं असतो तिथंच असतो, तुमच्या आत प्रवेश करतो का? जमीन तिथंच फक्त तुमच्या नावाने रजिस्ट्री होतो, इकडे तिकडे जात नाही, आत जाणार नाही. म्हणजे जमीन आत जात नाही, सोनं दागिनात जात नाही, कपडा जात नाही, बाकी अन्न पाणी सुपाट सोडून दुसरं काही आत प्रवेश करत नाही. जो आत जातो त्याच्याने तृप्ती मिळतो. म्हणून आपल्याला हा 3 रत्नाला जपलं पाहिजे, म्हणजे त्याची सुरक्षा आणि सदुपयोग केला पाहिजे. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, नवारी व्यर्थमाचरे, पाणीला वाया घालू नका. म्हणजे पाणीला सुद्धा जपून वापरा असं म्हणतात. व्यर्थ गमायचे का? म्हणजे जीवनाचा आधार आहे. आणि पाणीला घाण सुद्धा करायचे नाही. आता सगळे तुम्ही कुठेही पाणी प्यायच म्हणजे बंद बोतल मध्येच पिता. नळ असेल तर पित नाही तुम्ही. पूर्वी काळी नळात पित होते, विहिरात पित होते, तालामध्ये पित होते. आता का पित नाही? ते सगळं दूषित झालेलं आहे. नदी पवित्र राहिले नाही, विहीर तरी बंद झाले, तलाव नाही. नदीच्या पाणीमध्ये सगळं घाण पाणी सोडून खराब केलो आपण. म्हणजे गंगाच्या पूजे करण्याचा उद्देश
जे तुमच्या जीवन रक्षाचे स्रोत आहे, जे पाणी आहे, त्याला शुद्ध ठेवा, स्वच्छ ठेवा. कोरोनाच्या वेळामध्ये सगळं जग बंद होता. फॅक्टरी बंद होते, घोडागाडी बंद होते, कोणी कुठे जायचं नाही. त्यावेळी सगळी नद्या शुद्ध झाल्या होत्या 100%. नदीच्या शुद्धीकरणासाठी सरकार कितीतरी करोड खर्च करतो, काय करतो माहित नाही. परंतु नदी काय म्हणतो, तू मला स्पर्श करू नको, मी आपोआप शुद्ध होतो. कोरोना काळामध्ये कोणी नदीला घाण पाणी सोडलं नाही, फॅक्टरी बंद होते, म्हणून सगळे नदी शुद्ध होते. दिल्ली, मुंबई सारखा, बेंगळूर सारखा नगरीमध्ये शुद्ध हवा सुद्धा संपला होता, ऑक्सिजन लेवल कमी होणार. कोरोना काळामध्ये आपोआप ऑक्सिजन लेवल वाढला. म्हणजे हे प्राकृतिक संपत्तीच्या प्रदूषण केवळ मनुष्य करतो, कुठलाही प्राणी करत नाही. देवाने 84 लाख जीवजंतूंचा निर्माण केला. कुठल्याही प्राणीने किडे मकोडे पासून प्रकृती दूषित होत नाही. प्रकृतीला दूषित करणारे दुष्ट प्राणी म्हणजे मनुष्यच आहे. जेवढं प्रकृतीला दूषित केलं तेवढं दूषित करतो आणि शुद्ध विचार करतो होत नाही. म्हणून आज हिंगाणे परिवाराने काशीहून आलेले गंगेच्या पूजेचा संकल्प जो केला, म्हणजे गंगा पवित्र आहे, पूज्य आहे, मुक्ती देणार आहे, आपल्याला पुण्य प्रदान करणार आहे, ही भावना ठेवून आपल्या आजूबाजू असलेले सर्व पाण्याचे जे स्रोत आहे त्याला दूषित न करता त्याला शुद्ध ठेवले तर तुम्हाला गंगा पूजनाचा फलच तुम्हाला मिळतो. गंगेच्या पूजेला गावातलं पाणी दूषित केलं म्हणजे काय होणार? अनेक लोक कार्तिक मासामध्ये काशीला अन्नपूर्णा दर्शनासाठी येतात. तिथं सोन्याची अन्नपूर्णा प्रतिमा ठेवतात. त्या सुवर्ण प्रतिमा पाहण्यासाठी लाखो लोक येऊन दर्शन घेतात. परंतु आम्ही म्हणतो त्या सोन्याची प्रतिमासाठी तुम्ही तितकपर्यंत येऊन हात जोडून उभे राहता, परंतु तुमच्या ताटामध्ये रोज अन्नपूजेची प्रत्यक्षता असते. अन्नपूजा रोज असते तुमच्या ताटामध्ये. त्या अन्नाला किती लाभ देता? आता तरी विचित्र संस्कृती झालेली आहे. वाढून घेतलेले पोरा खाणं म्हणजे गवार माणूस. आधा सोडतो म्हणजे सुशिक्षित माणूस, अशी ही संस्कृती झालेली आहे. अन्नम ब्रह्मेति व्यजानीया, अन्नादेव खल्व्यमानि भूतानि जायन्ते, अन्नेन जातानि जीवन्ते, अन्नम प्रयन्त विषम विसन्ति, तस्मात् विजिज्ञासस्व अन्नम ब्रह्मेति. अन्न ब्रह्म आहे, पाणी ब्रह्म आहे, हवा ब्रह्म आहे, आकाश ब्रह्म आहे, पृथ्वी ब्रह्म आहे. आम्ही काय म्हणतो, देव दिसत नाही, देव दिसत नाही. रोज दिसतो आपल्याला. पृथ्वी रूपाने देव दिसतो, पाणीच्या रूपाने देव दिसतो, हवेच्या रूपाने देव दिसतो, आकाशाच्या रूपाने देव दिसतो, सूर्याच्या रूपाने, चंद्रमाच्या रूपाने. शेवटी आपल्या आत्मरूपाने जीव सर्वांना परमात्मा प्रत्यक्ष आहे. परंतु ही भावना ठेवून
अन्न पाणीचे प्रदूषण न करणं आणि हवेत सुद्धा प्रदूषण करू नये. आता तुम्ही जे फटाकडे उडविता ना, महाराज आले म्हणजे इतकं लावायचे धड 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 धड, ऐकायला चांगलं वाटतं, नाकाने किती त्रास होतो. नाक बंद करून घ्यावं लागत तुम्हाला. म्हणजे अगोदरच आपल्याला गाडी घोड्याने प्रदूषित आहे. अशा वेळी आणखीन हे दार उडवून पुन्हा दूषित करणं हे बरोबर. दुसरं काहीतरी करा स्वागतासाठी, टाळ्या वाजून स्वागत करा, आणखीन चांगलंच आहे. टाळ्या वाजून स्वागत केल्याने तुमचं स्वास्थ्य पण सुधारतो, हवा पण बिघडत नाही. जितकं जोराने टाळ्या वाजवा तितकं जोराने वाजवा, ते लाभच आहे. आता पण वाजवा, घरात पण कधी वाजवा. म्हणजे प्रकृतीच्या सुरक्षा केले तर आम्ही सुरक्षित आहे. प्रकृतीला दुर्लक्ष केले तर प्रकृती आपला दुर्लक्षित करणार आहे. म्हणून मुख्य रूपाने गंगा पूजनाचा अर्थ आहे, गंगा पवित्र आहे. काशीला गेल्यानंतर काही आणा न आणा, गंगाला अवश्य आणलं पाहिजे. भरपूर लोक गंगाला विसरतात, भरते सगळे साडी वेळी घेऊन येतात. साडी घेऊन या, परंतु सोबत गंगा पण घेऊन यायला पाहिजे. ते गंगा घरामध्ये ठेवण्याचा उद्देश एवढा असतो, ज्यावेळी तुमच्या घरी काहीतरी पूजा असतो त्यावेळी गंगा पूजन करावं लागतं. परंतु आपल्याला मनाने गंगाचे आवाहन करतो. आपल्या घराचे पाणी गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु असं भावना करून गंगेला आवाहन करतो. म्हणून साक्षात गंगा जर तुमच्या घरामध्ये एखाद पात्र, छोटा लहान पात्र असेल, पूजाच्या वेळी तोडून उपयोग करू शकता. कोणाचे तरी अंत्य समय जर आला असेल, पाणी घाला म्हणतात ना, पाणी घाला म्हणजे त्यावेळी गंगा जर सोडले तर त्यांचे जीवन उद्धार होतो. एवढंच नव्हे सर, काशीला जाऊन आलेले व्यक्तीला रामेश्वरला जायचं असतं. गंगा जल घेऊन रामेश्वरला अभिषेक करायचे आणि रामेश्वराचे वाळू लिंग करून येऊन काशीमध्ये गंगामध्ये विसर्जन करण्याची पद्धती आहे. जर तुम्ही गंगा नाही आणला, रामेश्वर जाऊन काय करणार? तुम्हाला जाणे तर जावं, नसेल तर घरातील कोणीतरी जातील भविष्य काळामध्ये. त्यासाठी काशीला गेल्यानंतर गंगा अवश्य आणायचे. गंगा आणल्यानंतर एकदा रामेश्वराचे दर्शन अवश्य करायचे. म्हणून आम्ही रामेश्वर मध्ये सुद्धा एक मठाची स्थापना सुरू केलेलं आहे. अजून एक 7-8 महिन्यामध्ये बांधून पूर्ण तयार होते. हजारो यात्री एकच वेळे आले तरी त्यांच्या निवासाची प्रसादाची सोय होणार आहे. ज्याने ज्याने काशीला गेले त्याने रामेश्वरला यावं म्हणून आम्ही तिकडे सगळं व्यवस्था करतो. म्हणून गंगा घरामध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं असतो. आणि काशी यात्रा करून आल्यानंतर फक्त आपणच गंगा प्राप्त करू असं नाही, प्रसाद सुद्धा वाटप करावं लागतं. आपल्या इष्टमित्रांना, आजूबाजूच्या लोकांना, ज्या लोकांना जाणं शक्य नाही झालं त्या लोकांना आणून दिले तर त्याला सुद्धा काशी यात्रा केलेले पूर्ण त्यांना घरात दुसरंच मिळत असतो. म्हणून काशीचे गंगा आणून जर तुम्ही तुमच्या गावामध्ये जर वाटप केले तर जे जे गंगाचे प्राशन करतात त्या लोकांना काशी यात्रा घडविण्याच्या पुण्य सुद्धा तुम्हाला बसऱ्या ठिकाणी मिळत.
म्हणून हिंगाणे परिवाराने काशीला गेले. आम्ही नव्हतो त्यावेळी, म्हणून आम्हाला सुद्धा इथं बारामतीला बोलावून घेतले. उद्या प्रातःकाली गंगेचे विधिवत पूजन होणार. तुम्हाला महास्वामीजींचे पादोदक बरोबर तीर्थ रूपाने गंगा सर्वांना मिळणार आहे. त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सर्वांनी अवश्य भाग घ्यावा असं सर्वांना सूचना देऊन आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आणि तुम्ही सत्संगाबद्दल, गुरु जगद्गुरु बद्दल इतके आपुलकी तुमच्या मनामध्ये आहे. म्हणून प्रत्येक श्रावणामध्ये कोणी ना कोणीतरी शिवाचरित येतात, अनुष्ठान करतात. म्हणजे श्रावण मासाच्या अनुष्ठानाचे प्रक्रिया निरंतर बारामध्ये निरंतर चालूच आहे, पुढे चालूच राहणार आहे. हे संस्कृती संस्कार सुभाषप्पा म्हणत होते, जीवाला संस्कार देणं अत्यंत गरजेचं असतं. शिक्षण जरी कमी झालं तरी चालेल, जर उत्तम संस्कार असेल तर त्याचे जीवन कल्याण होतं. म्हणून आई वडिलांना, गुरु लोकांना, समाजातील थोर लोकांना मुला मुलींना संस्कार घडविण्यासाठी निरंतर काम केलं पाहिजे. हे संस्कार घडविण्यासाठी तरी 12 महिना होत नसेल तर वर्षातून 1 महिना तरी सुद्धा श्रावणामध्ये महाराज लोकांचे अनुष्ठान आणि पादोदक मिळण्याची व्यवस्था बारामतीकरांनी करून आलेले. ही परंपरा निरंतर चालू. सर्वांना शुभाशीर्वाद देऊ. या कार्यक्रमात भाग घेतलेल्या सर्वांना आणि सर्व मंडळांच्या सर्व सद्भक्तांना, विशेष रूपाने सांगलीचे मंडळी इथं आलेली आहे. सांगलीमध्ये खूप मोठा कार्यक्रम, पंचाचार्यांच्या आडवी पालखी उत्सव, जगद्गुरु महास्वामींची इष्टलिंग पूजा, आशीर्वचन कार्यक्रम, त्यांनी मोठा कार्यक्रम केले. आता एक समाजाचे वास्तू निर्माण करण्यासाठी काहीतरी प्रोजेक्ट घेऊन इथं आलेले आशीर्वाद घेण्यासाठी त्या सांगलीच्या सद्भक्तांना अनंत मंगल आशीर्वाद देऊन आम्ही आपले आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती. या ठिकाणी श्रद्धा गिरीधर राजमाने यांच्याकडून शिक्षण फंडासाठी 5,000 रुपये रक्कम दिली जात आहे. धन्यवाद. यानंतर रुद्र मंडळाकडून जगद्गुरूंचा छोटासा सत्कार केला जाणार आहे. गुरुदक्षिणा रुद्र मंडळाच्या सर्व महिलांनी पुढे यायचं आहे. श्री बाळासाहेब कळमकर यांच्याकडून सुद्धा 10,000 रुपये शिक्षण फंडासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद.
या ठिकाणी आता जगद्गुरूंच्या आरती केली जाणार आहे. ज्या ज्या सरभक्तांनी आरतीची ताटं आणली आहे त्यांनी पुढे यायचं आहे, आरती लावायची आहे. आता पहिले जगद्गुरूंची आरती होणार आहे. दर्शनासाठी लगेच कोणी वर यायचं नाहीये. दर्शन आता थांबवायचं आहे. दर्शन नंतर मिळणार आहे. चला आरतीची ताटं लावा. कर्पूरदीपेन निराञ्जयामि। श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि
श्रीमद स्वामी महाराज की जय. या ठिकाणी जगद्गुरु आता सर्वांना चरण दर्शन देणार आहे. शांततेमध्ये